पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यांनाच गरमागरम असे तळणीचे पदार्थ खावेसे वाटतात। त्यातलाच एक पदार्थ म्हणजे ब्रेड पकोडा किंवा ब्रेड पॅटीस। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सर जार मध्ये 3-4 हिरव्या मिरच्या, 10-12 सोलेल्या लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि 10-12 कढीपत्त्याचे पानं घालून आपल्याला अशा प्रकारे हे वाटून घ्यायचं आहे। आता गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये एक मोठा पळी भरून एवढे तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचे जिरे घालायचे आहे आणि त्यानंतर आपण आता वाटून घेतलेली हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट याच्यामध्ये घालायची आणि याला 1 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालून याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 4 मीडियम साइजचे उकडलेले बटाटे घेऊन त्याला हातानेच थोडेसे मॅश करून घेतले आहे आणि आता ते बटाटे मी यामध्ये घालत आहे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करता करता चमच्याने याला आपल्याला थोडं थोडं प्रेस करत जायचं आहे, जेणेकरून यामध्ये ज्या काही बटाट्याचे थोडेफार फोडी राहिले असतील तर त्या देखील मॅश होतात। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता सगळ्यात शेवटी या रेसिपीचा सिक्रेट मसाला म्हणजेच गोडा मसाला 1 चमचा घालायचा आहे आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही कधी गोडा मसाला घालून हे पॅटीस बनवले नसतील तर एकदा माझ्या पद्धतीने हा मसाला घालून तुम्ही नक्की बनवून बघा। इतकी भन्नाट टेस्ट लागते की तुम्ही ही टेस्ट कधीच विसरणार नाही आणि इथून पुढे तुम्ही हाच मसाला घालून हे पॅटीस बनवाल ही माझी गॅरंटी आहे। बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 2 कप एवढे बेसन पीठ, त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा आणि पाव चमचा एवढी हळद पावडर घालायची आहे आणि अगोदर हे आपल्याला कोरडेच मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर जसे लागेल तसे पाणी घालून याचे आपल्याला एक सेमी थिक असे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे चमच्यावर कोट झाले पाहिजे, तर अशा प्रकारे हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता पॅटीस तयार करण्यासाठी आपल्याला ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आहे आणि त्यावरती आपण जो आलू मसाला तयार केलेला आहे तो सेंटरला ठेवायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे अगदी कडेपर्यंत याला आपल्याला पसरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे जेवढे आपल्याला पॅटीस तयार करायचे असतील तेवढे तयार करून घ्यायचे आणि दुसरी ब्रेडची स्लाइस त्यावरती ठेवून थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं। हे पॅटीस तुम्ही अशा प्रकारे कट करू शकता किंवा अशा त्रिकोणी शेप मध्येही कट करू शकता। इथे मी त्रिकोणी शेप मध्ये कट करून घेते आहे। पॅटीस बॅटर मध्ये डिप करण्याच्या अगोदर हे बॅटर हाताने आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तयार केलेले पॅटीस सर्व बाजूने आपल्याला यामध्ये डिप करून घ्यायचं आहे। व्यवस्थित सर्व कडेने देखील यामध्ये डिप करून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम गरम तेलामध्ये हळूच सोडायचं आहे। एका वेळेस इथे मी 2च पॅटीस तळून घेणार आहे। पॅटीस तेलामध्ये सोडल्यानंतर अशा प्रकारे झाऱ्याने यावरती आपल्याला तेल उडवायचे आहे, जेणेकरून हे पॅटीस वरच्या साईडने देखील अगदी एकसारखे तळले जातात। 1 मिनिटानंतर हे पॅटीस आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत आणि असे पलटी करत करत दोन्ही साईडनी छान तळून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता किती छान आपले इथे पॅटीस तळून झालेले आहेत। आता मी ह्याला ताटामध्ये काढून घेते आणि राहिलेले पॅटीस देखील अशाच प्रकारे तळून घेते। पॅटीस तळून झाल्यानंतर इथे मी मिरच्यांना उभी चीर देऊन घेतलेली आहे आणि आता ह्या मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे मिरच्यांचे 2 तुकडे करून देखील घेऊ शकता। मिरच्या तळून झाल्यानंतर गरम असतानाच लगेचच आपल्याला यावरती मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। माझ्या पद्धतीने तुम्ही हे पॅटीस एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। अजिबात तेलकट होत नाही आणि टेस्टला तर एकच नंबर लागतात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगायलाही विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।